नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नागपूरची जी काही वेटिंग लिस्ट आहे होमगार्ड संदर्भातली ती आपण या ठिकाणी पूर्ण लिस्ट बघणार आहोत। तर यामध्ये बघा नागपूरची जी काही वेटिंग लिस्ट आहे तर नागपूरची वेटिंग लिस्ट यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे नागपूरची। तर यामध्ये त्यांनी कुठलं युनिट आहे, बेला युनिट आहे। बेला युनिटमध्ये एकसुद्धा विद्यार्थी घेतलेला नाही आहे। सर्वचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर त्यांनी ठेवलेले आहेत। त्यानंतर बघा पुढचा जो विषय आहे यामध्ये युनिट भिवापूर आहे। भिवापूरमध्ये सुद्धा सर्व जे काही विद्यार्थी आहेत सिलेक्शन झालेले हे विद्यार्थी या ठिकाणी फक्त 14 आहेत आणि वेटिंग लिस्टला या ठिकाणी 13 विद्यार्थी ठेवलेले आहेत। आणि यानंतर कुठलं युनिट आहे पुढचं, ओके, या ठिकाणी भिवापूर युनिट आहे। वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे याची, या ठिकाणी 50 विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत। त्यानंतर युनिट बुटीबोरी आहे। बुटीबोरीमध्ये सुद्धा पूर्ण वेटिंग लिस्ट त्यांनी ठेवलेली आहे यामध्ये। तर नेमकी परिस्थिती काय आहे या जिल्ह्याची, तर सर्वचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत। आता मंत्रिमंडळसुद्धा झालेलं आहे, खातेवाटपसुद्धा आता या ठिकाणी सुरू आहे आणि खातेवाटप झाल्यानंतर या ठिकाणी आपला विषय जो आहे हा मार्गी लागायला पाहिजे अशी परिस्थिती यामध्ये आहे। यामध्ये तुम्ही जे तुमचं नाव आहे वेटिंग लिस्टमधलं तुम्ही नाव या ठिकाणी चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार नाही, परंतु ही जी PDF आहे काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की नेमके सर ही PDF कुठं बघायची। तर आता आपण ही जी PDF आहे ही PDF आपल्याच चॅनलवर आपलं जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये हे अपलोड करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे। तर यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जर तुम्ही चेक केला तर यामध्ये तुम्हाला तुमची ही जी लिस्ट आहे तुमचे नावं तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि तुमचं नाव नेमकं वेटिंग लिस्टवर किती नंबरवर आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचेसुद्धा नावं यामध्ये असणार आहेत आणि जे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत त्यांचेसुद्धा नावं या लिस्टमध्ये असणार आहेत। त्यामुळे तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी चेक करा आणि प्रत्येक जिल्ह्याचीसुद्धा PDF या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्यामध्ये नागपूर जिल्हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे, पुढचा जिल्हा पालघर घेऊ आणि जी होमगार्डची जी सध्या परिस्थिती आहे नवीन विद्यार्थी घेण्यासाठी वेटिंग लिस्ट तर ओपन होणारच आहे, परंतु त्याला वेळ लागणार आहे। परंतु आता जे काही मंत्रिमंडळ आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो सुद्धा झालेला आहे। त्या कारणामुळे आता हे कामं करण्यासाठी ते प्रशासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलासा द्यायला पाहिजे। ओके, तुम्ही नागपूरची जी लिस्ट आहे पूर्ण लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। ओके, धन्यवाद, थँक्यू।